श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली दिवस किचन मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल अगदी साधी सोपी आणि क्रिस्पी असे समोशाची रेसिपी. झटपट तयार होतात व छान असे क्रिस्पी देखील होतात. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे बाउलमध्ये 250 ग्राम मैदा काढून घेऊयात, म्हणजेच पावशेर मैदा घेऊयात. आता आपण त्यामध्ये काळे तीळ टाकून घेऊयात व त्यासोबत आपण ओवा देखील टाकून घेऊयात. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊयात, जेणेकरून आपले समोसे हे क्रिस्पी बनतील. आता हे छान असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. खाली उतर. काय म्हणतं? आता छान असं हाताने मळून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले मोहन टाकल्यावरती पिठाची अशी मूठ तयार होत असेल तर ती परफेक्ट आहे. आता आपण छान असा डो तयार करून घेऊयात. आपण थोड्या थोड्या पाण्याच्या साहाय्याने आपण छान असा डो तयार करून घेऊयात समोशांचा. आता आपण छान असा डो तयार करून घेतलेला आहे. आता आपण तो रेस्टसाठी ठेवूयात. तर इकडं आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेऊयात. इथे मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यासोबत चवीनुसार मीठ, हळद, जिरी, मोहरी आणि 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आता आपण छान असं तेल गरम करून घेऊयात व त्यामध्ये मोहरीची फोडणी देऊन घेऊयात. फोडणी छान अशी तडतडलेली आहे. आता आपण मसाला तयार केलेला टाकून घेऊयात. यामध्ये बडीशोप देखील बारीक केलेली आहे, त्यामुळे स्वाद आणि छान येतो. आता यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे व त्यासोबत उकडलेले बटाटे टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. लक्ष घ्या, आपण बटाट्याची चटणी करायला कमी तेलाचा वापर केलेला आहे. आता बटाट्याची चटणी ही छान अशी परतवून घेऊयात. मसाला तयार आहे. आता आपण डोमधून एक छोटासा गोळा तोडून घेऊयात पिठाचा आणि आता छान अशी पोळी लाटून घेऊयात. आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे एक पोळी. आता आपण ती मधून अशी कट करून घेऊयात व साईडला पाणी लावून घेऊयात व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तिला लॉक करून घेऊयात, जेणेकरून ती तेलात टाकल्यावर निसटणार नाही. आता आपण त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात व छान असं पॅक करून घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. लक्ष द्या, आपण एजेस हा छान अशा पॅक करून घेऊयात, नाहीतर तेलामध्ये गेल्यावर ते सुटू शकतात. इथे आपला समोसा तयार आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहे व ते अर्ध्या तासासाठी डीप फ्रीज केलेले आहे. तुम्हाला जर लवकर तळायचे असतील तर तुम्ही लगेचच तळू शकता आणि डीप फ्रीज केल्यावर ते छान असे क्रिस्पी होतात. आता ते डीप फ्रीज करून झालेले आहेत, अर्धा तास झालेला आहे त्यांना. आता आपण ते तळायला घेऊयात. आता आपण इथे लो टू मीडियम गॅसवरती एकदम कमी गरम झालेल्या अशा तेलात आपण समोसे सोडून घेतलेले आहे. अशा तेलामध्ये सोडल्यावर आपले समोसे हे बाहेरून छान असे क्रिस्पी होतात आणि आतून देखील शिजतात.
ते करपत नाही. तर तुम्ही देखील अशाच तेलामध्ये सोडा, नाहीतर ते आपले समोसे बाहेरून करपतील आणि आतून कच्चे राहतील. आपल्याला शेवटपर्यंत समोसा हा लो टू मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागतो, पण समोसे हॉटेल टाईपच होतात. इथे आपले समोसे छान असे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे आपल्या समोस्यांना. आता आपण हे साईडला काढून घेतलेले आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आपले समोसे एकदम छान असे परफेक्ट क्रिस्पी असे तयार झालेले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.